नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अतुल अंबरते. मी अकाउंट हा विषय तुम्हाला शिकवणार आहे. आपण आपल्या वर्ग 12वीच्या पुस्तकपालन आणि लेखाकर्म या विषयाची सुरुवात करणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता पुस्तकाचं आपल्या विषयाचं नाव आहे पुस्तकपालन आणि लेखाकर्म. खाली आपण इथे अनुक्रमानिक पाहू. जे आपले प्रकरण आहे त्या प्रकरणाची नावे आहे. पहिले आहे भागीदारीची ओळख आणि भागीदारीची अंतिम खाती. प्रत्येक भागीदारी संस्थेला वर्षाच्या शेवटी आपली अंतिम खाती तयार करावी लागते. त्यात कोणकोणत्या खात्यांचा समावेश होतो आणि ती खाती कशा प्रकारची असतात आणि कशा प्रकारे ती तयार केली जातात हे आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहे. भागीदारी म्हणजे काय आणि त्या भागीदारीची अंतिम खाती कशी तयार केली जाते, त्यामध्ये कोणकोणत्या खात्यांचा समावेश होतो, हे सर्व आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती. काही संस्था अशा असतात त्या काहीतरी समाजाला सेवा पुरविण्याकरिता त्याची स्थापना केली जाते. त्यांचा उद्देश नफा कमविणे हा नसून समाजाला सेवा पुरविणे, देशाच्या विकासासाठी सहाय्य करणे अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्याकरिता या संस्थांची स्थापना केली जाते. या संस्थांची अंतिम खाती आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे भागीदारीची पुनर्रचना. जी भागीदारी संस्था आहे त्या भागीदारी संस्थेला समजा की तिच्यात बदल करायचा आहे, त्या व्यवसायामध्ये बदल करायचा आहे, त्या व्यवसायाला आपल्याला वाढवायचं आहे, समोर अजून मोठं करायचं आहे व्यवसायाला, किंवा त्या व्यवसायाला लहान करायचं आहे आपल्याला. तोट्यात चालत असेल तर लहान करू आपण त्याचा व्यवसायाचं प्रमाण, आणि आपल्याला फायदा होत असेल आणखी तर आणखी आपल्याला मोठा व्यवसाय करायचा असेल त्यापेक्षा तर आपण त्याला वाढवू. अशा प्रकारे त्याची पुनर्रचना होईल. त्याच पुनर्रचनेमध्ये 4 प्रकरणे आहेत. इथे भागीदारीच्या पुनर्रचनेमध्ये 4 प्रकरणे. पहिले आहे भागीदाराचा प्रवेश. यामध्ये सुरू असलेली भागीदारी संस्थामध्ये आणखी नवीन भागीदाराला प्रवेश दिला जातो. एक नवीन भागीदार त्या व्यवसायामध्ये येतो. त्याकरिता त्याला भांडवल आणावं लागते आणि त्याद्वारे त्या व्यवसायामध्ये जो बदल होतो त्या बदलांची खाती तयार करणे हे आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहे. त्यानंतर आहे भागीदाराची निवृत्ती. समजा एखादा भागीदारी व्यवसाय सुरू आहे आणि त्या व्यवसायामधल्या एखादा भागीदार जर तो व्यवसाय सोडून जात असेल तर सोडून जाता वेळेस त्याचा आपल्याला हिशोब करावा लागेल की त्याला किती पैसा परत करायचा आहे, त्याचं किती भांडवल लागलेलं आहे व्यवसायामध्ये आणि त्याला ते भांडवल किती परत करायचं आहे, त्याचा हिशोब कशा प्रकारे केला जातो, कोणकोणत्या प्रकारची खाती तयार केली जाते, हे सर्व आपण या भागीदाराची निवृत्ती या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहे. त्यानंतरचं प्रकरण आहे भागीदाराचा मृत्यू. समजा एखाद्या भागीदारी संस्थेमधल्या एखाद्या भागीदाराचा काही कारणांमुळे मृत्यू झाला
तर त्या भागीदारी संस्थेतला एक भागीदार हा कमी झाला, त्यामुळे त्याचा जो पैसा लागला होता व्यवसायामध्ये, त्याचं जे भांडवल लागलेलं होतं ते भांडवल त्याच्या वारसदाराला आपण परत करू. आणि मग त्याच्या वारसदाराला किती रक्कम परत करायची आहे त्याचा हिशोब करण्याकरिता तिथे खाती तयार केली जातात. त्या कशा प्रकारे केली जातात हे आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहे. त्यानंतर आहे भागीदारीचे विसर्जन. इथे या प्रकरणामध्ये पूर्ण भागीदारी संस्थाच आपल्याला बंद करायची आहे. विसर्जन करणे म्हणजे ती संस्था आपल्याला बंद करायची आहे. एखादी भागीदारी संस्था तोट्यात चालत असेल, सतत तोट्यात चालत असेल, तिला नेहमी लॉस होत असेल, तर मग असा व्यवसाय बंद करणे हे सोयीचे असते. आणि मग ती भागीदारी संस्था बंद करण्याकरिता आपल्याला आपल्या संस्थेच्या संपत्तीचं आणि आपल्या संस्थेच्या देयतेचं मूल्यमापन करावं लागते. आपल्या संस्थेची संपत्ती किती आहे आणि आपल्याला किती देयतांचे पैसे द्यायचे आहे याचा हिशोब काही खात्यांद्वारे केला जातो. आणि मग सर्व व्यवसायाची संपत्ती विकून त्यातून आलेल्या पैशातून ज्या काही बाह्य देयता आहे त्यांची परतफेड केली जाते, त्यांच्या रकमा परत केल्या जातात. आणि मग राहिलेल्या जे शिल्लक रक्कम आहे ते भागीदार आपसामध्ये वाटून घेतात. अशा प्रकारे आपल्याला त्या प्रकरणामध्ये भागीदारीचे विसर्जन या प्रकरणामध्ये आपल्याला त्याबद्दल माहिती शिकायची आहे. त्यानंतर आहे विनिमय विपत्र किंवा विनिमय हुंडी. काही व्यवहार व्यवसायामध्ये उधारीवर केले जातात आणि मग तो उधारीचा व्यवहार जो झाला त्या व्यवहाराकरिता जो खरेदीदार आहे तो विपत्र स्वीकृत करतो. विपत्र म्हणजे काय तर एक लेखी दस्तऐवज असतो. त्यामध्ये त्या खरेदीदारानं एक स्वीकृती दिली असते की मी इतक्या रुपयाचा माल खरेदी केला आणि तो मी इतक्या मुदतीनंतर तो पैसा त्याचा तुम्हाला देईल. अशा प्रकारे तो एक दस्तऐवज असतो, तो एक लेखी कागद असतो, त्याला विनिमय विपत्र असे म्हणतात. खरेदीदाराच्या दृष्टीने ते देय विपत्र असते, कारण की त्याची रक्कम त्याला देय असते, द्यावी लागते, म्हणून ते त्याच्या दृष्टीने देय विपत्र असते. तर जो विक्रेता असतो, जो उधारीवर माल विकतो, त्याला त्या विपत्राची रक्कम प्राप्त होत असते. एका मुदतीनंतर त्याला ती प्राप्त होत असते, म्हणून त्याच्या दृष्टीने ते प्राप्त विपत्र असते. यामध्ये आपल्याला विपत्र कसे असते त्याचे प्रारूप आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. तसेच विनिमय विपत्राच्या ज्या कीर्द नोंदी आहे त्या यामध्ये आपल्याला शिकायची आहे. त्याचबरोबर काही खाती असतात, ती खाती आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायची आहे. त्यानंतर आहे प्रमंडळ खाती, भागांचे लेखांकन. प्रमंडळ म्हणजे की मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या ज्या संस्था असतात ते आपले भाग विक्रीस काढून त्या पैशामधून कंपनीची स्थापना करतात. ते भाग विक्रीस काढताना किती रुपयाचे भाग विक्रीस काढले, किती भाग विक्रीस काढले, विक्रीस काढताना जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशा प्रकारची असते
आणि जे खरेदीदार आहे, जे भाग खरेदी करणारे आहे त्या कंपनीचे, त्यांच्याकडनं कोणत्या वेळेस किती रकमा प्राप्त झाल्या, कोणाला किती भाग आपण वितरित केले, त्याचा हिशोब त्या कंपनीला ठेवावा लागतो. तो सर्व हिशोब आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. प्रमंडळाची खाती या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर आहे वित्तीय विवरणाचे विश्लेषण. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विवरण आहे, ते विवरण आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचे आहे. आणि नंतर एक प्रकरण आहे शेवटचं, लेखांकनात संगणकाचा उपयोग. व्यवसायामध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये आजकाल प्रत्येक व्यवसायामध्ये संगणकाचा उपयोग केला जातो. खरेदी विक्रीच्या नोंदी, तसेच उधारीच्या नोंदी, तसेच व्यवसायामध्ये किती माल आहे, किती माल विकला, व्यवसायाची संपत्ती किती आहे, व्यवसायाची देयता किती आहे, व्यवसायाला कोणकोणते खर्च करावे लागतात, ह्या सर्वांचा हिशोब संगणकाद्वारे म्हणजे कॉम्प्युटरद्वारे ठेवला जातो. आणि आजच्या काळामध्ये व्यवसायामध्ये हिशोब ठेवण्याकरिता संगणक हे एक महत्त्वपूर्ण साधन झालं आहे. म्हणून लेखांकनामध्ये संगणकाचा कशा प्रकारे उपयोग होतो आणि त्याचे फायदे काय आहे हे आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. अशा प्रकारे हा आपला 12वीचा कोर्स आहे. 12वीमध्ये या प्रकारे हे लेसन्स आहे आणि हे लेसन आपल्याला शिकायचे. सुरुवातीला आपण पहिलं प्रकरण जे आहे भागीदारीची ओळख आणि भागीदारीची अंतिम खाती, हे आपण सुरुवात करणार आहे. तुम्ही एक कॉपी करायची आहे, रजिस्टर करायचे आहे आणि मी जे काही शिकवणार आहे ते त्या कॉपीमध्ये तुम्हाला उतरून काढायचे, लिहून काढायचे. जे काही क्वेश्चन मी जे काही होमवर्क देईल ते होमवर्क तुम्हाला त्या कॉपीमध्ये करायचं आहे. आणि जेव्हा कधी आपलं कॉलेज चालू होईल, शाळा चालू होईल, तेव्हा ती कॉपी मला चेक करायला द्यायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने रेग्युलर क्लास करायचे आहे, कारण अकाउंट्स हा असा विषय आहे की हा विषय पाठांतराचा विषय नाही आहे. म्हणून तो आपल्याला शिकणे आणि समजावून घेणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहिलं प्रकरण आहे आपलं भागीदारीची ओळख, भागीदारीची अंतिम खाती. या प्रकरणामध्ये आपल्याला भागीदारीचा अर्थ आणि व्याख्या शिकायचं आहे. भांडवल खात्याच्या पद्धती आहे. प्रास्ताविकमध्ये बघा, एकल स्वामित्व व्यवसायाला मर्यादा असतात. एकल व्यवसाय म्हणजे एका व्यक्तीचा व्यवसाय जो असतो त्याला मर्यादा असतात. एका व्यक्तीद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवसायामध्ये भांडवल कमी असते. त्या व्यवसायाला त्याला एकट्यालाच पाहावं लागते आणि म्हणून तो एक मर्यादित व्यवसाय असतो. म्हणून काही व्यावसायिक एकत्रित येऊन भागीदारी व्यवसाय करतात आणि मोठ्या प्रमाणात नफा कमवितात. भागीदारीचा अर्थ आहे, भागीदारी ही एक व्यवसाय संघटना आहे की 2 किंवा जास्त व्यक्तींची संघटना होय. भागीदारीत या सर्व व्यक्ती व्यवसाय करण्याच्या हेतूने आणि व्यवसायातील नफा तोटा वाटून घेण्याच्या हेतूने एकत्रित येतात. व्याख्या आहे, भागीदारी कायद्यानुसार 1932 नुसार व्याख्या आहे,
सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालविलेल्या व्यवसायातील नफ्याची आपसात वाटणी करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केले आहे त्या व्यक्तींच्या परस्परातील संबंधांना भागीदारी असे म्हणतात. प्रोफेसर हेनरी यांची व्याख्या आहे, करार करण्यास सक्षम असणारे आणि जे सर्वांनी मिळून कायदेशीर व्यवसायाच्या माध्यमाने नफा प्राप्त करण्याच्या हेतूने एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येत असतील तर त्या संबंधाचे प्रस्थापित होणाऱ्या संबंधाला भागीदारी असे म्हणतात. व्याख्येवरून आपल्याला हे लक्षात येते की या व्यवसायामध्ये 2 किंवा 2पेक्षा व्यक्ती एकत्रित येतात आणि व्यवसाय सुरू करतात आणि व्यवसायात जो काही नफा होईल तो आपसामध्ये वाटून घेतात. अशा प्रकारच्या व्यवसायाला भागीदारी संस्था असे म्हणतात. त्यानंतर तिथे भागीदारीची वैशिष्ट्ये दिली आहे. भागीदारीमध्ये करार केला जातो. जे काही भागीदार असतील त्यांच्यामध्ये काही प्रकारे करार होतो. भागीदारांची संख्या किती आहे हे त्यामध्ये ठरले असते. भागीदारी हा कायदेशीर व्यवसाय आहे कारण की त्यामध्ये करार केला जातो आपसामध्ये. त्यानंतर नफा तोटा विभागणी आहे. भागीदारांची जी भागीदारी संस्थेमध्ये जो काही नफा होईल तो त्या संस्थेच्या जितके काही भागीदार आहेत त्या भागीदारांमध्ये तो नफा वाटून दिला जाईल. मग तो नफा कशा प्रकारे वाटायचा, किती प्रमाणात वाटायचा हे ते भागीदार आपसात ठरवते. अमर्यादित जबाबदारी. भागीदारी संस्थेची जी जबाबदारी असते ती अमर्यादित असते. सांघिकपणे वैयक्तिकरित्या जोपर्यंत तो स्वतःजवळील पैसा देण्यास समर्थ असेल, म्हणजेच व्यवसायातील देणी फेडण्यासाठी व्यवसायाची संपत्ती जर अपुरी पडत असेल, लोकांचे पैसे देण्याकरिता जर व्यवसायाची संपत्ती कमी पडत असेल तर जे भागीदार आहे त्यांची जी वैयक्तिक संपत्ती आहे त्यामधून लोकांचे पैसे परत केले जातील. म्हणून त्याला अमर्यादित जबाबदारी असे म्हणतात. त्यानंतर नोंदणी आहे. भागीदारी संस्थेची नोंदणी ही अनिवार्य नाही आहे, परंतु 1 एप्रिल 1905 पासून अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानंतर आहे संयुक्त मालकी आणि व्यवस्थापन. जे काही भागीदार आहे ते सर्व मिळून त्या व्यवसायाचं संचालन करतात, त्या व्यवसायाचं व्यवस्थापन करतात. म्हणजेच की सर्व मिळून संयुक्तपणे ते भागीदार तो व्यवसाय चालवितात. त्यानंतर प्रधान आणि अभिकर्ता. भागीदारी व्यवसायात सर्व भागीदार प्रधान आणि अभिकर्ता म्हणून किंवा सर्वांच्याच वतीने त्याचेपैकी कुणी एक व्यवसायाचे संचालन करू शकतो. एक तर सर्वच जण व्यवसाय चालवतील किंवा त्यांच्यातर्फे एक जण तो व्यवसाय चालवेल. म्हणजेच प्रत्येक भागीदार हा संस्थेचा प्रधान त्याचबरोबर अभिकर्ता या नात्याने कार्य करीत असतो. विसर्जन म्हणजे भागीदारी व्यवसाय बंद करणे. कोणत्याही भागीदारी व्यवसायात विसर्जनाकरिता सक्रिय भाग घेऊ शकतो. जर एखाद्या भागीदाराला भागीदारी व्यवसाय बंद करावा वाटला तर तो 14 दिवस अगोदर सूचना देऊन भागीदारी संस्था विसर्जित करू शकतो. अशा प्रकारे भागीदारीची ही वैशिष्ट्ये आहे. आज या पहिल्या दिवसाला आपण फक्त इतकंच शिकणार आहे. बाकीचं नंतरच्या पिरियडला आपण शिकू.